गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी सांगली येथे कष्टकऱ्यांची दौलतमध्ये प्रीपेड मीटरला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे नेते माननीय प्रतापराव होगाडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली। सदर प्रीपेड मीटर योजना किती फसवी आहे, त्यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा होणार आहे। तसेच देशामध्ये राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार या राज्यांमध्ये 5-10% ठिकाणी सदर प्रीपेड मीटर बसवण्यात आली आहेत। त्या ठिकाणी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे, कारण मीटर जम्पिंग होणे तसेच डबल टिबल बिल आकारणी होणे असे प्रकार घडत आहेत। त्यामुळे आपल्या राज्यात वीज ग्राहकांना त्या पद्धतीने त्रास होऊ नये म्हणून सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून हरकती गोळा करणे व टप्प्याटप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवून सदर प्रीपेड योजना विरोध करण्याचा एकमताने ठरले पाहिजे। पहिला टप्पा म्हणून सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता महावितरण मुख्यालय विश्रामबाग व जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात येणार आहे। त्याच दिवशी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे। आजच्या मीटिंगसाठी पद्माकर जगदाळे सर, संजय बजाज, उमेश देशमुख, हनुमंत पवार, जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, नितीन चव्हाण, शंभूराज काटकर, डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, लालू मिस्त्री, अजय सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे, गजानन साळुंके, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, कलगुंडे पाटील, विश्वजित पाटील, सुरेश बिरादार, जावेद भाई मोमीन, मुकुंद माळी, दत्ता पाटील, निलेश पवार, हरिदास पाटील, सचिन जगदाळे, नितीन मिरजकर, डॉक्टर प्रमोद, डॉक्टर विजय बसाटे, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, सौ तेजस्विनी सूर्यवंशी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि त्यामुळे स्मार्ट मीटर हा विषय ज्यावेळेला आला त्यावेळेपासून त्याची सगळी माहिती मिळेल आणि एकंदरीत ते चित्र आता नजरेसमोर स्पष्ट झालेलं आहे। ते चित्र असं आहे की याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकाला काहीच नाही। हिरकणी न्यूज करिता प्रेस फोटोग्राफर शरद गाडे, सांगली। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।